प्रभागामध्ये, मग तो 24, 25, 26 असो, तिकडे त्याचे पडसाद प्राधिकरणात देखील उमटले. पण तरी देखील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तुमचा प्रवेश घडवून आणलाच. की आता कुठलीही चांगली गोष्ट होत असताना वेळ लागतो. तुम्हाला कसं निमंत्रित केलं गेलं? काय रवींद्र भाऊंनी सांगितलं की राहुल उद्या दुपारी तुला 11 वाजता पोहोचायचंय. मतांचा पाऊस पाडणारा नेता, वोट मशीन आपण ज्याला म्हणू, राहुल कलाटे म्हणजे तो माणूस जस्ट मिस्ड का होतो, विजय का होतो? ह्याचं साक्षीदार तर पूर्ण महाराष्ट्र आहे. असं असेल तर मग पुढचं 5वी जी काही निवडणूक लढायची त्याचं काय? हा जर केंद्रबिंदू धरला तर निश्चितच तुम्ही काम चांगल्या प्रकारे करू शकता. हा जो काही विरोध आहे त्याला, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, किंवा आता येणाऱ्या आगामी निवडणुकीत त्याला कसं टॅकल करणार तुम्ही? विरोध कोणाचा होता? तर इच्छुकांचा होता. बरोबर. आपण पुन्हा पक्ष बदल केला तर या संदर्भात काही पवार साहेबांशी बोलणं झालं का, काय कसं? ह्याच्यावर मी फार भाष्य करणार नाही, परंतु आता जे काही ते युती वगैरे चालल्या होत्या तर माझा मागचा पूर्व अनुभव पाहिला तर मी त्यात फार कम्फर्टेबल नव्हतो. प्रत्येक पक्षाला असं का वाटतं की राहुल कलाटे माझ्या पक्षात आहेत? आणि तुम्ही जर काम करत असेल रात्रंदिवस तर तू सर्वांना वाटणार की तुम्ही थोडक्यात एकत्र काम करावं. म्हणजे विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणून पक्ष बघतो ना. म्हणजे जनता पार्टीशी असेल तर निश्चितच पक्ष देखील विचार. पुढची स्ट्रॅटेजी काय असेल? व्हॉलीबॉल स्टेडियम, एक स्विमिंग पूल स्टेडियम, असे खूप चांगल्या प्रकारचे प्लॅन्स. आता तुम्ही ज्या पक्षात आलेला आहे त्या पक्षात तुम्हाला कोणाचा त्रास होईल असं जाणवतं? त्रास होण्याचा प्रश्न येत तुमचा कुणाला त्रास आहे? नाही. तुम्ही आजपर्यंत ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर असं कधी वाटणार नाही. प्रत्येक पक्ष असं म्हणतो की आमच्या पक्षात असं हवंय असं वाटतं. मग अजित पवारांकडून पण ऑफर आली असेलच की? आता त्या गोष्टीवर मी आज काय बोलत नाही. सगळे खूप मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. एकूण 4ही विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर तुम्हाला मिळालेली मतं आहेत 3,51,254. आकडेवारी तपासून पहा, जर चुकली असेल नाही, तर बरोबर. पत्रकारिता सोडून देईन.